खेरडी बौद्धवाडी येथे मेहनत करून स्वतः मुलांनी एक सुंदर असा स्तंभ बनवण्यासाठी घेतलेला आहे. आणि याच्यात कोणी एवढे असे कलावंत म्हणजे कारागीर नसताना पण त्याने सुंदर असा हा स्तंभ बनवलेला आहे. उद्या 23 तारखेला त्या स्तंभाचं उद्घाटन होत आहे. मोजगाव, खेरडी तालुका, दापोली, जिल्हा रत्नागिरी. हे बघा, ही सर्व मुंबईवाली मुलं इथं आलेली आहेत आणि त्यांना ते कारागीर जरी नसले तरी त्यांच्या सुंदर अशा कलाकृतीतून हा स्तंभ एक 4-8 दिवसात त्यांनी उभा केलेला आहे. आणि एक जिद्द घेऊन आलेले आहेत की या स्तंभाचं उद्घाटन काही करून आम्ही करणारच. आणि यासाठी मुंबईचे सेक्रेटरी दाढीवाले दिसत आहेत बघा, ते आहेत. ते टोपीवाले आमचे थोडेफार आर्किटेक्ट आहेत, ते आता कोयती बिती लावून आहेत. आणि हे इकडं हा एक युपीवरनं युपीवाले दादा इकडं बघा, इकडं आहे बघा, हे युपीवाले दादा आहेत. हां, ते तिकडं उस्मानाबादमधनं आलेत कारागीर, हैदराबादवरनं आलेले आहेत. हे आपले संदेशजी आहेत. हे तिकडं आमचे हे ब्लॉकवाले राजेशजी. आणि असा सुंदर असा बघा, किती खेडेगावात सुंदर असं वाटतं आहे. आणि हा सुंदर असा परिसर त्यांनी स्वच्छ करण्यासाठी हा स्तंभ एकदम छान बनवलेला आहे. आणि इकडून आमच्या गावी जाण्यासाठी, घराकडे जाण्यासाठी हे जाधव आलेले आहेत. आणि बघा, हा संपूर्ण असा परिसर सुंदर कसा वाटतो. आणि आजच्या दिवसात हे काम हे लोक पूर्ण करणार आहेत. आणि सगळे मुंबईवाले पोरं इतके म्हणजे स्वच्छ राहणारी, परंतु आज त्यांनी सगळे जुने कपडे घातलेले आहेत, फाटके. आणि आज इथं म्हणजे एक प्रकारे ते शेतकरी बनलेले आहेत आणि मजूरखोर बनलेले आहेत. मग रस्त्यावर काम करणारे असतात ना, हे बघा, त्या टाईपचे बनलेले आहेत. आणि त्यांनी जिद्द घेतलेली हा स्तंभ पूर्ण करणार. आज संध्याकाळी ते रेलिंग, जयभीम, अशोक चक्र असं काही छापून घेणार आहेत. रात्री 12 वाजेपर्यंत हा सर्व कार्यक्रम पार पडणार आहे. आणि आमच्या वाडीतले झोंडगिरी आणि अशा पद्धतीने आपण अशा पद्धतीने हा बघा, हा आमच्या जातो वाडीत रस्ता. आणि हा बघा कसा खुसुमुसू वाचतोय गालात, खुसुमुसू वाचतोय गालात, सुंदर.